आता हे जे ज्या वेळेस आपण याच्यावर स्ट्रीप जोडू तर स्ट्रीप जोडत असताना बघा एक रिवेट इथं आणि एक रिवेट इथं असणार. मग ही कोणती रिवेट झाली, किती रिवेट झाली तर मग याला डबल म्हणता येईल का? हां, म्हणजे हा सिंगल रिवेट आहे. जेव्हा तुमचा लॅप जॉईंट असतो तेव्हा दोन चेन जर असतील, दोन ओळी जर रिवेट असतील तर त्याला डबल म्हणतात. पण लॅपमध्ये जर का त्याला दोन ठिकाणी याच्यावर आणि याच्यावर असेल आणि सिंगल रिवेटेड सिंगल स्ट्रीप ठीक आहे. आता याच्यामध्ये डबल रिवेटेड कधी येईल जेव्हा इकडून पण दोन लाईन आणि इकडून पण, ठीक आहे. म्हणजे ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकल करायची गरज नाही, लक्षात तर असं राहिलं. त्यानंतर ही पट्टी आपण करून घेऊ. आता हे काय झालं डबल स्ट्रीप आणि हे सिंगल रिवेट जर असेल म्हणजे इकडून एक लाईन इकडून एक लाईन तर सिंगल रिवेट डबल स्ट्रीप बट जॉईंट. आणि याच्यामध्ये मग पुन्हा डबल आहे घेऊ शकतो आपण आणि झिगझॅग घेऊ शकतो. एवढा हे रिवेट प्रत्येक वेळा करायची गरज नाही रिवेटची. फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे झालं तुमचं बट आणि हे लॅप, ठीक आहे. फक्त याच्यामध्ये बटमध्ये जे आहे स्ट्रीपची गरज पडते आणि त्याचं डायमेन्शन त्यात जे कॅल्क्युलेशन आहे डायमेन्शनचं तर ते मी तुम्हाला चार्ट ग्रेड वेळ चार्ट म्हणजे तुम्हाला नंतर नाही हे तर अगोदर मार्किंग करावं लागणार याची रिवेटच्या आणि त्याच्या थिकनेसनुसार मार्किंग करायला लागते. त्याची फॉर्म्युला आहे काय सांगतो हां लॅपला हां बटला हां याची जर मेजर करायला लावलं तर काय करायचं अगोदर ही प्लेट आपल्याला मापात घ्यायची बरोबर. ही प्लेट मापात घ्यायची तर ही प्लेट मापात ॲक्च्युली आपल्याकडे एक असा पार्ट असणार आहे की तो दोन नॉर्मल पार्ट आपल्याला तर त्या